आणि मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा याच लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यातील ट्रान्सफरबाबतची माहिती दिलेली आहे। गेल्या 24 तासात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत अशी माहिती त्यांनी दिली आहे। कालपासून पैसे हस्तांतरित करायला सुरुवात झालेली आहे। पात्र महिलांना लाभ हस्तांतरित करण्यासाठी महिला बाल विकास विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे। आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते लाभ आपल्याला दिलेले काही मुंबईचे अकाउंट आहेत आणि काही 4-4 महिलांनी अकाउंट काढलेले आहेत, पण त्यांना लाभ तो मिळतो। एक डेटा आहे जो माहिती व शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे। त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल। पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन त्या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाला, परंतु जुलै महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होईल हा प्रश्न लाडक्या बहिणींना होता। तर फायनली जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो 3,000 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे। आता ज्या बहिणी KYC करणार आहे, KYCचं पोर्टलसुद्धा सुरू होत आहे, ज्या बहिणी KYC करतील त्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता देखील जमा केला जाणार आहे। परंतु KYCची अट 2100 रुपये हप्त्यासाठी करण्यात आलेली आहेत आणि ज्या बहिणींचे हप्ते जमा होत नाही आहे त्यांच्यासाठी KYC करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आणि KYC करणाऱ्याच बहिणींना आता जे पुढचे हप्ते असणार आहे ते सर्व हप्ते जमा केले जाणार आहे, परंतु जुलै महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे।